नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज नवरात्रीनिमित्त छान असे भट्टीत मिळणारे जसे खारे शेंगदाणे असतात तसेच आज हे बनवलेले आहेत। आता हे उपवासासाठीही तुम्ही बनवू शकता किंवा प्रवासात सुद्धा हे नेऊ शकता। अगदी महिनाभर असे हे टिकले जातात। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर त्यासाठी इथे जे आपले रोजच्या वापरातले शेंगदाणे आहे तेच घेतलेले आहेत। कुकरमध्ये एक तांब्या पाणी घालायचं आहे। त्यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे एक वाटी घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे आता हलवून द्यायचे आहेत। त्यानंतर कुकरची एक शिट्टी मोठ्या गॅसवर घ्यायची आहे। इथे एक शिट्टी झालेली आहे आणि आता गॅस बंद केलाय। इथे आता कुकर थंड झालेला आहे। हे पहा, एका शिट्टीमध्येच हे शेंगदाणे छान असे मस्त शिजले गेलेले आहेत। फक्त एक शिट्टी घ्यायची आहे। हे पहा, लगेच याचं सालं असे निघत आहे। तर आता हे जे शेंगदाणे आहे हे व्यवस्थित असे निथळून घ्यायचे आहे आणि एका सुती कपड्यावर हे सुकू द्यायचे आहेत। आता हे जे शेंगदाणे आहेत हे असे पण खायला खूप छान लागतात, पण त्याच्या निदान 5 शिट्ट्या तरी तुम्ही काढून घ्या, म्हणजे मग ते तसेही आपल्याला उकडलेले शेंगांसारखी चव याची लागते। आता हे सुकू द्यायचे आहे, अर्धा तास तरी हे सुकू द्या। इथे हे एकदम व्यवस्थित असे सुकलेले आहेत, पण थोडेसे ओलसर पण आहे। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम कडक असे मी हे सुकवून नाही घेतलेले आणि सावलीतच फॅन खाली अर्धा पाऊण तास हे सुकवू द्यायचे आहे। आता एक पसरट असं स्टीलचं किंवा एखादं पॅन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असं मीठ घालून घ्यायचं आहे। गॅस हा बारीक ठेवायचा आहे। हे पहा, याप्रमाणे आणि थोडंसं असं हे पसरवून घ्यायचं आहे। आता यानंतर थोडासा पाण्याचा शिंपका मारायचा आहे। सगळं मीठ असं थोडंसं ओलं झालं पाहिजे। पाण्याचा शिंपका मारल्यानंतर गॅस हा थोडासा फुल करायचा आहे आणि हे जे मीठ आहे हे थोडंसं सुकू द्यायचं आहे। त्याचा लेयर करायचा आहे आपल्याला या पॅनमध्ये। इथे आता हे मीठ पूर्ण सुकलं गेलेलं आहे आणि आता यावर हे शेंगदाणे घालायचे आहेत, म्हणजे मिठाचं कोटिंग आपल्याला हे करून घ्यायचं आहे। आणि आता हे शेंगदाणे घालायचे आहेत आणि हळूहळू हे अगदी अलगद असे हलवत राहायचं आहे। खाली वर खाली करून घ्यायचे आहे। शेंगदाणे हे थोडेसे ओलसर असल्यामुळे ते परत ओले होणार आहेत मिठामुळे। इथे तुम्ही पाहू शकता, थोडेसे परत असे ओलसर इथे झालेले आहेत। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि सतत असं अलगद वरच्यावर हे शेंगदाणे हलवत राहायचं आहे। आपोआप त्यामधलं जे पाणी सुटलेलं आहे ते सुकून जातं आणि खाली जो मिठाचा थर आहे तो तसाच राहतो पॅनला चिकटून। आधीमध्ये गॅस हा थोडासा फुलही केला तरी पण चालू शकतं, पण सतत हे असं अलगद हलवायचे आहेत शेंगदाणे।
हे पहा, आता याला जे पाणी थोडंसं सुटलेलं होतं ते आता सुकायला लागलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि शेंगदाण्यांचा सुद्धा रंग हा बदलायला लागलेला आहे. मात्र शेंगदाणे जर अशा पद्धतीने तुम्हाला जर करायचे असतील तर पसरट भांडं, कढई वगैरे त्याचाच वापर तुम्ही इथे करा, म्हणजे व्यवस्थित असे शेंगदाणे आपल्याला हलवता येतात. इथे तुम्ही पाहू शकता, यामध्ये जे सुटलेलं पाणी आहे ते एकदम कोरडं झालेलं आहे. हे पहा, याप्रमाणे इथे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. एकदम खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत, मस्त असे. हे पहा, याप्रमाणे हे शेंगदाणे भाजायचे आहेत. थोडासा वेळ जास्त लागतो, पण एकदम भट्टीतल्यासारखेच हे खारे शेंगदाणे चवीला लागतात. करून पहा नक्की एकदा. आता थोडा वेळ मी या तव्यावरच हे ठेवणार आहे, पण थोडंसं असं हलवून घेणार आहे, म्हणजे अजून जास्ती कुरकुरीत हे होतील. इथे आता एका झाऱ्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे असे टाकून थोडेसे चाळून घ्यायचे आहे, म्हणजे जे मीठ एक्स्ट्राचं आहे ते व्यवस्थित असं निघलं जातं. पहा, एकदम भट्टीसारखे हे शेंगदाणे झालेले आहेत. इथे आता हे पाहू शकता तुम्ही, एवढं मीठ हे चाळून निघालेलं आहे. आणि जे आपण तव्याला कोटिंग केलेलं होतं मिठाचं ते पण याला चिकटून राहिलेलं आहे. जेवढं मीठ शेंगदाण्यांना पाहिजे तेवढं लागलं गेलेलं आहे आणि व्यवस्थित असे हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत. आता हे जे पॅन आहे ते थंड झाल्यावर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मीठ हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, एकदम छान असे हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत. हे पहा, मस्त असे हे तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.